थोडासा आपण रामासारखा संयम राखूया, कारण जन्म रामाचा झालेलाच आहे, पण आपण 16 साजरा करतोय. तो 16 आपण साजरा करूया. जरी वेळ निघून गेली असली तरी आपण हा 16 साजरा करूया. त्यामुळे मला सगळ्यांना नम्र विनंती.
रजाताई आणि हे त्यांचं देऊळ आहे. तर ते बिझी आहेत. मला रजाताई आहेत आणि आमच्या ताई आहेत आणि सेवेसाठी आहेत. म्हणजे त्यांचं स्वतःचं हे मंदिर आहे आणि सगळं देखरेखपासून पूजा अर्चा सगळं आमच्या रजाताई करतात. ताई काय सांगणार आहेत तुम्ही? हा परंपरेने चालत आलेला उत्सव आहे आणि तो दरवर्षी तेवढ्याच जोमाने आणि आनंदाने साजरा होतो. आम्ही नाही घालणार, आम्ही देवाच्या सेवेकरी आहेत ना. जय श्री रामाची पालखी ही आता मंदिरातनं निघते आमच्या आणि नंतर पूर्ण गावात फिरते. जवळजवळ पहाटे 3 वाजता पुन्हा मंदिरामध्ये यायला. त्यानंतर तिथनं पुन्हा वडराईला जाते पहाटे सकाळी 6 वाजता. नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील आणि आजच्या भागामध्ये मी तुम्हाला माहीममधील रामनवमी उत्सव दाखवणार आहे. आणि हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामनवमीची जत्रा भरते. रामनवमी हा जन्मोत्सव आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर खूप मोठ्या उत्साहाने श्रीराम प्रभू यांची पालखी सोहळा साजरा केला जातो. तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आमच्या रामाचं मंदिर आता पालखी निघाली आहे, त्याच्यामुळे मंदिरामध्ये गर्दी जास्त नाही आहे. आता आपण पालखीसोबत जाऊया. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. हे दत्ताचं मंदिर आहे आणि केशवनाथ स्वामी यांनी समाधी घेतली होती ते आहे. बावल्या खूप छान आहेत ना. हो, ही छोटीशी यात्रा आहे इथे. पहिली खूप मोठी भरायची आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. आता बऱ्यापैकी इथे कमी झालं आहे कारण सगळेजण सातपाडीला जातात. सातपाडीला मोठी यात्रा असते, 3-4 दिवसाची असते. त्यामुळे इथे थोडी आता कमी झाली आहे. आता आम्ही लहान असताना खूप मोठी अशी यात्रा भरायची आणि जवळजवळ आम्ही रात्रभर इथे जवळजवळ म्हणजे 1-2 वाजेपर्यंत असायचो. खूप मजा यायची. हे आहे आमच्या प्रतिभाताईचं घर, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्याची मुलगी. इथे कोणी केली पूजा? राजा प्रभू रामचंद्र महाराज की. पुढे पुढे पुढे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
आहे आमचं सूर्यनारायण मंदिर आणि हे आहे माझं माहेर, म्हणजे माझं माहेर आणि सासर इकडेच आहे, त्यामुळे हे सगळं माहेरच्या इकडे. आता हे आरती चालू आहे, इथे पालखी थांबते. इथे पण रथसप्तमीला खूप मोठा उत्सव असतो. नीलमताई रात्रभर पालखीसोबत असते, तर पालखीची तुम्हाला माहिती सांगणार आहे. सगळे हा 182 वर्षाचा उत्सव आहे रामनवमीचा आणि पालखी तेवढेच वर्ष झाले निघती आहे आणि खूप लोक पालखीबरोबर रात्रभर फिरत असतात. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या मंदिरामध्ये जिवंत समाधी आहे, जी महाराष्ट्रामध्ये तिसरी गणली जाते. ती समाधी कृष्णनाथ स्वामी महाराजांची, त्यांना 150 वर्ष झाली समाधी घेऊन इथे. त्याची समाधी आहे, तिथे आज उत्सव झाला आणि ही पालखी आमची रात्रभर फिरत असते. प्रत्येक टप्प्यावरती त्यांची आरती लोक करतात आणि भजन गायलं जातं. आताच आपण ऐकणारच आहात ह्या व्हिडिओमध्ये की कसं माझ्या महिला भगिनी म्हणा किंवा आमचे जेंट्स आहेत ते कसं सुंदर इथून भजन सादर करतात, गरबे खेळतात, नृत्य करतात आणि रात्रभर ही पालखी सकाळी 5 वाजता रामाच्या मंदिरात जाते आणि पुन्हा 6 वाजता वडराई ह्या आमच्या महसुली गावामध्ये ती पालखी नेली जाते आणि ती इकडनं पुन्हा ती 3 वाजता राम मंदिरात येते आणि अशा रीतीने हा पालखीचा सोहळा साजरा केला जातो. धन्यवाद नीलमताई. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता ही पालखी आहे ना, ही आमची शाळा आहे, मराठी शाळा, इथे थांबते. आले आले उद्या गाड्या उभा राहा तिकडे. काय माझी झाली आरती, मी तेव्हाच केली आहे. आमच्या सगळ्या ह्या माझ्या सासरच्या म्हणजे लालबटामधल्या सगळ्या ह्या आरती करणार आता इथे शाळेवर. अगरबत्ती नको लावायची देतो तुला. अगरबत्ती नको लावू. कोणाची आरती
अगरबत्ती तिकडे ठेवायला सांगितलं. वरतीच ठेवा थोडे अगरबत्ती काढ. अगरबत्ती नको लावू हा. अश्विनी बोला. बरी काढा काढा फोटो बरी. पाटील कुंकू नाही लावलं. मला कुंकू लावते काय? तू हे नाही आणलं पंचपाळे? नाही मी पंचपळ विसरून. एक मिनिट तुला लावते. हा आले आले. इकडे तिकडे जाणार माझ्याकडे माझ्याकडे आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे आमच्याकडे आमची बंधुविनी ही सगळ्यांना प्रसाद देते. प्रसादामध्ये साबुदाण्याची खिचडी असते, शिरा असतो आणि ह्या दोघींची भरपूर मेहनत असते. बंधुविनी हरिओम. हरिओम. फोन कोणी खोलू शकतो. रीतीला पुढे घे. रीतीला 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 पुढे काकी हे करते बघ. रीती आरती कर. तो वेगळा तो वेगळा. रिद्धी होय रिद्धी देवाला पाहिजे ना. अगरबत्ती लावून नका. माझी मुलगी आरती करते.
कसं आहे कसं आहे नाही ज्यांना उचलायचे त्यांना उचलून घे. राम महाराज की जय. येणारच ना. हे हरिओमवाले आणि वंदुवलीला बरेचसे व्हिडिओ आहे तुम्ही बघितले असेल. जवळजवळ मला वाटते 12 ते 13 वर्षापासून रामाची पालखी येते आणि शाळेवर हा प्रसाद देते ती. त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी असते आणि शिरा असतो. साडे 13 वर्ष झाली ना वंदुवली आणि सगळ्यात सेवा जास्त असते म्हणजे भरपूर सेवा करतात. आमच्या इकडे सगळे सेवा करतात पण सगळा प्रसाद तिच्याकडनं असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी रामनवमी उत्सव दाखवले आहे, त्यानंतर पालखी सोहळा दाखवला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून सर्वांना हा श्रीराम प्रभू यांच्या पालखी सोहळा बघायला मिळेल. धन्यवाद. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.